रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादीचे अजित पवार गट आणि अन्य मित्र पक्ष यांच्यामध्ये महायुती असली तरी सुद्धा काही दिवसांपासून याच महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं दिसतंय। पालकमंत्री पदावरनं पेटलेला वाद आता शमत नसल्याचं दिसतंय। शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांनी आता उघडपणे खासदार सुनील तटकरेंवरती शाब्दिक प्रहार करायला सुरुवात केली आहे। तटकरेंकडनं सुद्धा जशाला तसं प्रत्युत्तरही मिळताना दिसतंय। त्यामुळे टोला प्रतिटोला अशी फटकेबाजी रायगडच्या राजकारणामध्ये सुरू झाली आहे। पाली उन्हेरेच्या राज रिसॉर्टमधल्या शिंदे शिवसेनेच्या भव्य सत्कार आणि पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली। यावेळी माजी तालुका प्रमुख आणि डॅशिंग नेते मिलिंद देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय। आणि ह्याच कार्यक्रमामध्ये रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार रवींद्र पाटील, आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांचा जंगी सत्कारही झालाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं। मिलिंद देशमुख यांना ह्याच कार्यक्रमात शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सुद्धा मिळाली आहे। तसं नियुक्तीपत्र सुद्धा मंत्री भरत गोगावले आणि अन्य आमदारांच्या उपस्थितीमध्ये त्यांना सुपूर्द करण्यात आलं। यावेळी मिलिंद देशमुख यांच्यासह तिवरे ग्रामपंचायत सरपंच दिनेश पवार, उपसरपंच अजय देशमुख आणि अन्य 10 सदस्य, नवघर उपसरपंच संजय मोरे, राम चव्हाण आदींसह शेकडो कार्यकर्ते भगवा खांद्यावरती घेतलेला होता। शेठ, काय सांगाल? सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे की माझ्या विरोधामध्ये जे जातात त्यांचं काय झालंय हे आपण बघितलेलं आहे। काय सांगाल यावर आपली प्रतिक्रिया? त्यांच्या विरोधात जातात त्यांचं काय झालं ते त्यांचे मिंदे असतील। आम्ही काय कोणाचे मिंदे नाहीत। आम्ही आमच्या पक्षाचे काम करणारी मंडळी आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत। लक्षात आलं का? आम्ही येऱ्यागाबाळ्याचे सैनिक नाही आहे की जे त्यांच्या विरोधात जाल। पहिलं विरोधात गेलं कोण, काय कोण ह्याची तर चौकशी करा। पहिली निवडणूक कोणाची होती आणि दुसरी निवडणूक कोणाची होती? मी मगाशी त्या दिवशी पण सांगितलं, ह्या पालीच्या गणपतीच्या बल्लाळेश्वराच्या समोर छातीवर हात ठेवून सांगायचं की आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जर त्यांनी केलं नसेल तर, नाहीतर आम्ही हात ठेवून सांगतो दोघंजणं, कारण आमच्याच मतदारसंघाचं जरा आम्ही काम केलं का नाही ते। जर कोणाच्यात हिंमत असेल तर बल्लाळेश्वरच्या मंदिरात यावं, आमची तयारी आहे। चल।